ते साल होतं 2005चं। तेलगी प्रकरणातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या भुजबळांनी समता परिषदेचं काम हाती घेतलं होतं। समता परिषदेच्या मार्फत भुजबळांनी नॅशनल लीडर होण्याचा प्रयत्न केला। देशभर ओबीसी समाजाचं असंख्य मेळावे घेत भुजबळांनी ओबीसी समाजाचं एक वातावरण पेटवलं होतं। असाच एक मेळावा छगन भुजबळांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात घेतला होता। इंदिरा गांधींच्या नंतर रामलीला मैदान खचाखच भरण्याचं श्रेय भुजबळांना गेलं। दिल्लीत इतकी गर्दी गोळा करण्याचं काम भुजबळांनी केलं। या मेळाव्याच्या व्यासपीठावर भुजबळांनी शरद पवार, लालू प्रसाद यादव आणि शरद यादवांना देखील आमंत्रित केलेलं। लालू प्रसाद यादव भाषण देण्यासाठी उभे राहिले। समोर असणारा तो 4 ते 5 लाखांचा समुदाय पाहत भुजबळांना जाहीरपणे म्हणाले, भुजबळ जी आप महाराष्ट्र में क्यों पड़े हो, आइए दिल्ली में। भुजबळांना नॅशनल लीडर होण्याचं आमंत्रण देताच तिथे असणाऱ्या शरद पवारांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता एका लेखकाने टिपली। हे लेखक म्हणजे रावसाहेब कसबे। भुजबळ हे महाराष्ट्राचे असे नेते होते जे ओबीसी लाईन घेऊन राष्ट्रीय नेते झाले असते। पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातली महत्वाची मर्यादा होती ती म्हणजे शरद पवार नेहमीच सुप्रीम मराठा लीडर म्हणून दिल्लीला परिचित होते। मात्र भुजबळांच्या राजकारणातला हुकुमी एक्का होता ओबीसी आणि त्यामुळेच एका पक्षात असले आणि शरद पवार भुजबळांचे नेते असले तरी देखील एक प्रकारची स्पर्धा या दोन्ही नेत्यांमध्ये होती। बंड झालं आणि भुजबळ अजित पवारांसोबत गेले। ते फक्त गेलेच नाही तर त्यांनी शरद पवारांवर थेट टीका देखील केली। पवारांनी देखील आपल्या भाषणात फक्त भुजबळांचं नाव घेऊन टीका केली। इतक्यावरच न थांबता शरद पवारांनी आपली पहिली सभा येवल्यात ठेवली। लोकांना वाटतं हे दोन्ही नेते म्हणजे एकमेकांचे कट्टर साथीदार आहेत, पण गेल्या 3 दशकांचं राजकारण तसं नव्हतं। एकमेकांना सोबत करून एकमेकांना शह देणारं राजकारण म्हणजे पवार भुजबळांचं राजकारण होतं। आज खऱ्या अर्थाने हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यामुळे गेल्या 3 दशकांची सोबत असताना देखील एकमेकांना शह देण्याच्या या राजकारणाची उजळणी करणं गरजेचं आहे। पाहूया शरद पवार आणि छगन भुजबळांच्या 30 वर्षांच्या शीतयुद्धाचा इतिहास। शरद पवार आणि छगन भुजबळ राजकीय दृष्ट्या एकत्र आले ते 91 साली। छगन भुजबळ यांनी आपली राजकीय सुरुवात शिवसेनेतून केली। शिवसेनेतून ते नगरसेवक, मुंबईचे महापौर आणि आमदार देखील झाले। मात्र मनोहर जोशींना पुढे करून आपल्याला डावललं जात असल्याची खंत निर्माण झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसचा मार्ग स्वीकारला। छगन भुजबळ यांना काँग्रेसमध्ये घेऊन आले होते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार। शरद पवार यांनी भुजबळ यांना फक्त काँग्रेसमध्ये घेतलंच नाही तर त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील करून घेतलं। नोव्हेंबर 1991 मध्ये छगन भुजबळ महसूल मंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री झाले आणि 1995 पर्यंत ही खाती त्यांच्याचकडे कायम होती। याच काळात शरद पवारांनी भुजबळांच्या माध्यमातून एक यशस्वी चाल देखील खेळली। देशभर मंडल कमिशनमुळे ओबीसी राजकारण तेजीत होतं। अशा वेळी शरद पवार केंद्रातून महाराष्ट्रात आले होते। त्यांनी देखील ओबीसी राजकारणाचं महत्त्व ओळखलं होतं आणि त्यामुळे केंद्रात वजन वाढवण्यासाठी शरद पवारांना ओबीसींचं राजकारण करणं भाग ठरलं। मात्र एक मराठा नेता म्हणून शरद पवारांच्या ओबीसी राजकारण करण्याला मर्यादा येत होत्या। अशा वेळी शरद पवार यांना आक्रमकपणे ओबीसी राजकारण करण्यासाठी एक चेहरा मिळाला। तो चेहरा म्हणजे छगन भुजबळ। छगन भुजबळ यांनी मग ओबीसींचं नेतृत्व करण्यासाठी समता परिषदेची स्थापना केली। या समता परिषदेचा पहिला मेळावा 6 जून 1993 साली जालना इथं पार पडला। या मेळाव्याच्या अध्यक्षपदी शरद पवार होते। देशाचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री सीताराम केसरी, महाराष्ट्रातील तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, मंत्री शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड यांच्या सहित देशातले विविध मान्यवर सहित सुमारे 2 लाखांहून जास्त सदस्य तिथं उपस्थित होते। जालना इथं झालेल्या या मेळाव्यात मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करून शरद पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली। त्यानंतर 1994 साली शरद पवारांनी राज्यात मंडल आयोग लागू केला। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात झटक्यात 2 बदल झाले। देशभर ओबीसी वोट बँक म्हणजे जनता पक्ष अशी ओळख असताना राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने त्यावर दावा केला होता। शिवसेनेत असताना छगन भुजबळ हे कट्टर हिंदुत्ववादी नेते होते। त्यांची ओबीसी ही ओळख फारशी पुढे देखील आली नव्हती। मात्र शिवसेना सोडल्याच्या अवघ्या 3च वर्षात छगन भुजबळ ओबीसींचे नेते म्हणून पुढे आले होते।
पुढे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला देखील समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी रान उठवल्याने आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून हा निर्णय जाहीर केल्याने या नामांतराचं श्रेय घेण्यात देखील पवार आणि भुजबळ ही जोडगोळी पुढे आली। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मराठा ओबीसी असं यशस्वी सोशल इंजिनिअरिंग शरद पवार यांनी करून दाखवलं होतं। महाराष्ट्रातल्या या यशानंतर शरद पवार आता देश पातळीवरती हा प्रयोग करायला उत्सुक होते। मात्र 1995 मध्ये राज्यात सत्ता बदल झाला आणि राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली। त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनी मोठा उलटफेर घडवत छगन भुजबळ यांचा माझगाव विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता। ओबीसींचे नेते बनायला निघालेल्या छगन भुजबळ यांच्यासाठी हा पराभव म्हणजे मोठा धक्काच होता। तसाच धक्का हा छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करायला निघालेल्या शरद पवार यांना देखील होता। असं सांगितलं जातं की माझगाव मधील पराभवानंतर छगन भुजबळ यांनी थेट नाशिक इथल्या भुजबळ फार्म हाऊस गाठलं। आत्मविश्वास गमावलेल्या भुजबळांना आपली राजकीय कारकीर्द संपली असंच वाटत होतं। मात्र ओबीसी नेतृत्वाबरोबरच आणि शिवसेना भाजप युतीशी लढण्यासाठी सेनेच्या मुशीतच तयार झालेला आक्रमक नेता पाहिजे असं शरद पवार यांनी ओळखलं आणि फार्म हाऊस मधून भुजबळ थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर येऊन बसले। भुजबळ विधान परिषदेवरती जात असताना विलासराव देशमुख यांना विधान परिषद नाकारण्यात आली होती आणि त्यानंतर मग अपक्ष उभा राहिलेल्या विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता। यावरून तेव्हा भुजबळांना तेव्हा काँग्रेसमध्ये किती प्रेफरन्स होता हे देखील लक्षात येतं। भुजबळांना विधान परिषद विरोधी पक्षनेता करण्याची शरद पवार यांची खेळी अचूक ठरली। शिवसेनेला नामहरम करण्याचे काम भुजबळांनी चोख बजावलं होतं। त्याचबरोबर याच दरम्यान नागपूर इथं झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात शरद पवारांनी भुजबळांना समता परिषदेचे मेळावे देश पातळीवर घेण्याची देखील सूचना केली होती। त्यामुळे महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर आणि महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शरद पवार आता भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवर देखील नेणार होते याच्या चर्चा तेव्हा सुरू होत्या। मात्र केंद्रात देखील सत्ता नसल्याने हा प्रयोग बारगळला। पुढे 1999 मध्ये स्वतः शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली। शरद पवार यांच्याबरोबर छगन भुजबळांनी काँग्रेस सोडू नये यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील होते आणि भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री पदाची देखील संधी होती असं स्वतः छगन भुजबळ मान्य करतात। मात्र 1999च्या काँग्रेसमधील फुटीनंतर छगन भुजबळांनी काँग्रेसची साथ सोडत शरद पवारांची साथ कायम ठेवली आणि राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले होते। 99च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बरोबरच छगन भुजबळ यांच्या आक्रमक भाषणांनी राज्यभर झंझावत निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं होतं। त्यामुळेच 1999 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये सत्तेत बसण्याचा निर्णय झाला होता तेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद ही दोन्ही महत्वाची पदं छगन भुजबळांना दिली होती। त्यामुळे राज्यात शरद पवार यांच्यानंतर छगन भुजबळच डी फॅक्टो 2 नंबरचे नेते झाले होते। मात्र या काळात सत्तेत असलेले छगन भुजबळ आपली समता परिषदेच्या माध्यमातून आपलं प्रस्थ वाढवतच होते। राष्ट्रीय नेत्यांशी आता छगन भुजबळ यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते आणि त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाला छगन भुजबळ आव्हान देऊ शकतात असं चित्र निर्माण व्हायला सुरुवात झाली होती। त्यातच निरनिराळ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणात भुजबळांचं नाव येऊ लागलं होतं। यातलंच एक होतं तेलगी प्रकरण। मुद्रांक घोटाळ्याचा आरोपी अब्दुल करीमी तेलगी याच्याशी छगन भुजबळ यांचे संबंध आहेत आणि कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये भुजबळ सहभागी आहेत असे आरोप झाले होते। तेलगी प्रकरणात भुजबळ चांगलेच अडकले होते आणि यामुळे 2004च्या निवडणुकीला काही महिने बाकी असताना छगन भुजबळांना सर्व मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यायला सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे शरद पवारांनी देखील आता भुजबळ यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला होता अशा चर्चा तेव्हा झाल्या होत्या। छगन भुजबळांना अटक होण्यापर्यंत प्रकरण गेलं होतं, मात्र प्रकरण निवळलं आणि भुजबळांना अटक झाली नाही। त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुका लागल्या। 1995 पासून भुजबळ सातत्याने विधान परिषदेवर निवडून जात होते। आता मात्र त्यांनी विधानसभा लढवण्याचं ठरवलं आणि मुंबई सोडत आपल्या मूळ गावी जात भुजबळ येवल्यातून लढले। भुजबळ यांच्या प्रचाराला लालू प्रसाद यादव देखील आले होते। भुजबळ यांचा येवल्यातून विजय झाला आणि छगन भुजबळ पुन्हा विधानसभेत परतले। मात्र आता 2004च्या विलासराव यांच्या मंत्रिमंडळात भुजबळांचं डिमोशनच झालं।
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं जाऊन भुजबळ यांच्याकडे आता फक्त सार्वजनिक बांधकाम हे मंत्रालय आलं होतं. भुजबळांपेक्षा ज्युनियर असलेल्या आर पाटलांना ही दोन्ही मंत्रिपदं मिळाली होती. भुजबळ यांचं महत्व कमी करून त्यांना आर पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांच्या पंक्तीत बसवण्याचा देखील हा प्रयत्न असल्याचं तेव्हा बोललं गेलं. याच ठिकाणी महत्वाचं म्हणजे 2004 मध्ये सर्वाधिक जागा आल्याने राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची देखील संधी आली होती. आणि जर ही संधी आली असती तर छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर होतं हे अजित दादा यांनी देखील नुकतंच मान्य केलंय. मात्र छगन भुजबळ यांना ही संधी दिली गेली नाही. तेलगी घोटाळ्यामुळे छगन भुजबळ यांची संधी गेली असं देखील बोललं गेलं. मात्र पुढे तेलगी प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर भुजबळांचा ठरवून गेम केला गेला का याच्या देखील चर्चा झाल्या होत्या. 2004 नंतर छगन भुजबळांनी आपली इमेज सुधारण्यासाठी पुन्हा समता परिषदेचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं. देशभर लाखोंच्या संख्येने भुजबळांनी ओबीसींचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. 2005 मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर झालेला मेळावा याच प्रयत्नांचा एक भाग होता. 2006 मध्ये बिहारमधील गांधी मैदान इथे तत्कालीन मंत्री उपेंद्र कुशवाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला 7 लाखांहून अधिक समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. असे स्थानिक मेळावे राजस्थानमध्ये, झारखंडमध्ये, मध्य प्रदेश, गोवा असे सर्वदूर होत होते. त्यामुळे राज्यात जरी भुजबळांचं महत्व कमी करण्याचा कार्यक्रम चालू असला तरी समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ आपलं बळ सायलेंटली वाढवत होते. छगन भुजबळ यांच्या वाढत्या ताकदीमुळे 2009 मध्ये छगन भुजबळ पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता भुजबळ यांना अजित पवार यांच्या मार्फत चॅलेंज दिलं जात होतं. त्यामुळेच वर्षभरात भुजबळांचं उपमुख्यमंत्री पद देखील गेलं आणि भुजबळ यांच्या जुन्या फाईल देखील बाहेर येऊ लागल्या. यातलीच एक होती 2005 मध्ये झालेल्या महाराष्ट्र सदना घोटाळ्याची फाईल. या घोटाळ्याची सगळी कागदपत्र विरोधी पक्षातले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती लागत होते. मात्र त्याच वेळी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची. विरोधी पक्षाने सिंचन घोटाळ्यावरनं अजित पवारांना चांगलंच घेरलं होतं. मात्र 2014 मध्ये भाजप सरकार आलं आणि या घोटाळ्यांचा तपास फास्ट ट्रॅक झाला. तेव्हा मात्र रिझल्ट वेगळाच पाहायला मिळाला. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची सर्वाधिक चर्चा होऊनही अजित पवार यांच्यावर कारवाई झाली नाही. 2014 मध्ये भाजपाला पाठिंबा देताना शरद पवारांनी केवळ अजित पवार यांच्याच वरची कारवाई वाचवली आणि अजित पवारांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळांना तुरुंगात पाठवलं अशीही चर्चा त्यावेळी झाली होती. राष्ट्रवादीत राहून मराठा नेत्यांना आव्हान दिल्याने भुजबळांचा असा गेम झाल्याचं त्यावेळी असंही बोललं गेलं. पण त्याहून महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे छगन भुजबळांना बळ दिलं तर भुजबळ केंद्रात पवारांना पर्याय ठरू शकतात याची जाणीव खुद्द शरद पवारांना झाली होती. आणि इथेच भुजबळ मर्यादित होत गेले आणि एक प्रकारे देशभर पोहोचू शकणारं भुजबळांचं राजकारण संपलं. सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा भुजबळांच्या अटकेच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा छगन भुजबळांनी आपला व्हॉट्सअप डीपी बदलला होता. पाठीत खंजीर खुपसतानाचा एक फोटो भुजबळांनी व्हॉट्सअप डीपीला ठेवला होता. याच काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळांना एकटं पाडल्याचं चित्र निर्माण होत होतं. भुजबळ जेलमध्ये असताना, त्यांची तब्येत खालावली असताना देखील शरद पवारांनी त्यांची भेट न घेतल्यामुळे या चर्चांना अजूनच बळ मिळालं. 2018 मध्ये जेलमधून बाहेर आल्यानंतर जसा भुजबळ यांच्या पांढऱ्या दाढीत अवतार बदलला तसाच त्यांचा आवेशही कमी झाला होता. छगन भुजबळांवरील आरोपांनंतर त्यांना दुसऱ्या पक्षातून देखील तितक्या ऑफर येत नव्हत्या. 2019 मध्ये स्वतः छगन भुजबळांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव झाला आणि केवळ भुजबळ आमदार म्हणून निवडून आले. यामुळे कधी काळी ओबीसींचा नेता बनायला निघालेला नेता आता हतबल झाला होता. शरद पवार यांच्याशी तुलना होणारं नाव आता पवारांकडे याचना करण्यापर्यंत आलं होतं. शेवटी शरद पवार यांनी भुजबळ यांना मंत्रीपद दिलं आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झाले. खरं तर हे शीतयुद्ध होतं ज्यात शरद पवारांच्या विरोधात असूनही भुजबळांना राजकीय पुनर्जन्मासाठी पवारांचीच गरज होती. भुजबळांनी कमीपणा घेऊन या गोष्टी केल्या. समता परिषद हे शस्त्र दुधारी असल्याची जाणीव याच काळात भुजबळांना झाली. मात्र आता ती संधी भुजबळांकडे आली. जेलमध्ये पाठवले गेलेले, राष्ट्रीय लीडर होण्यापासून रोखले गेलेले छगन भुजबळ आता मैदानात उतरलेत. अजित पवारांच्या बंडाचा भुजबळांना झालेला फायदा म्हणजे पुन्हा ओबीसीचे राष्ट्रीय लीडर होण्यासाठी
छगन भुजबळ बाहेर पडू शकतात. आता यात भुजबळ पार्ट 2 कसं रंगतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि हीच गोष्ट शरद पवारांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. शीतयुद्धावर तुमच्या प्रतिक्रिया काय असतील हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल व्हिडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.